गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण काय करणार आहोत, क्वेश्चन टॅग मधला पहिला प्रकार बघणार आहोत. क्वेश्चन टॅग मधला पहिला प्रकार कोणता आहे? पॉझिटिव्ह सेंटेन्स. जर क्वेश्चन टॅग मध्ये आपण काही प्रकार आहेत आणि ते प्रकार जर ओळखून घेतले आणि त्यानुसार जर वाक्य आपण केलं तर परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं वाक्य चुकणार नाही. म्हणजे पहिला प्रकार बघूयात आपण, पॉझिटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स एक एग्जांपल घेऊयात आपण. सी इज अगली. ओके, आता या वाक्याचं क्वेश्चन टॅग कसं करायचं? सगळ्यात सुरुवातीला आपण काय करायचं, वाक्य कोणत्या स्वरूपाचं आहे बघायचं. वाक्य कोणतं आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, होकारार्थी किंवा निकारार्थी कसं ओळखायचं? वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे कसं ओळखायचं? जर दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नन किंवा इतर कोणतेही नकारदर्शक शब्द असतील, बघा नीट लक्ष द्या, आपण कोणतं वाक्य बघणार आहोत? पॉझिटिव्ह वाक्य बघतो आपण. पॉझिटिव्ह वाक्याचं आणि पॉझिटिव्ह वाक्य कसं ओळखायचं? जर वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नन नसतील किंवा नकारदर्शक शब्द नसतील तर ते पॉझिटिव्ह वाक्य आहे. पॉझिटिव्ह वाक्य आहे. जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्यूटी किंवा त्याचा टॅग नकारार्थी करायचा असतो. त्याचा क्यूटी काय करायचा असतो? नकारार्थी करायचा असतो. मग दिलेलं वाक्य कशा स्वरूपाचं आहे? पॉझिटिव्ह आहे. मग त्याचा क्यूटी काय होईल? नकारार्थी होईल. चला वाक्य बघूयात आपण. सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, ऍज इट इज, जे सुरुवातीचा सब्जेक्ट आहे जशास तसं लिहा. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद ऍज इट इज. त्यानंतर एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दिलेलं वाक्य जशास तसं लिहायचं. त्यानंतर कॉमा द्यायचा. आणि आता वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणजे क्यूटी कसं होणार? निगेटिव्ह होणार. म्हणजे वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का बघा. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल, मे, माइट, मस्ट, कॅन, कुड, शुड, मे, माइट, मस्ट यापैकी कोणतं सहाय्यकारी क्रियापद आहे का? दिलेल्या वाक्यामध्ये टू बी चं सहाय्यकारी क्रियापद आहे इज. काय आहे? इज. इजचा काय करायचा? नकार करायचा. इजचा नकार काय होईल? इजंट. आता वाक्याच्या सुरुवातीचा जो सब्जेक्ट आहे किंवा नाउन किंवा जे काही प्रोनाउन असेल ते त्या समोर घ्यायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचं. काय होईल मग? इजंट सी. बघा सोपं. पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्याचं आपण काय केलं? नकारार्थी क्वेश्चन टॅग केला. म्हणजे वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्यूटी काय होईल? नकारार्थी होईल. एक दुसरे वाक्य बघूयात आपण. सी इज रीडिंग अ बुक. दुसरं वाक्य बघा. सी इज रीडिंग अ बुक. त्या पहिल्या वाक्यानुसारच या वाक्याला बघायचं आपण. पहिल्या वाक्यामध्ये काय आहे? पहिल्या वाक्यामध्ये काय आहे? पॉझिटिव्ह आहे सेंटेन्स. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. वाक्य नकारार्थी आहे. कशा होकारार्थी आहे का नकारार्थी आहे कशावर ओळखायचं? नकारदर्शक शब्दावरून ओळखायचं. ओके. जर ऍज इट इज दिलेलं वाक्य लिहिलं, कॉमा दिला, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद इज आहे, इजचा नकार केला, इजंट, इजंट सी. याच्यामध्ये हा पहिला प्रकार आपण सहाय्यकारी क्रियापदासहित बघितलेला आहे. आणि काही वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतात, त्याचा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. जर आपल्याला नक्कीच
आवडलेला असेल लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि खूप सोप्या पद्धतीने जर ग्रामर शिकायचं असेल तर फॉलो करा. थँक्यू.